काही मित्रांनो इथे थांबले रस्त्यावर एक किस्सा कळलाय. काय रवी भाऊ काय किस्सा कळताय? जरा त्यांची हेल्प कर भाई, हम ब्लॉगर है. अरे उसको उठा यार. ए भाई क्या यार का खोए फिर चल. भाई को बहुत चढ़ गया है. ये कंधे पे लेके जाओ. लेके जा यार, उसको लेके जा. ये गलत नहीं बोल रहे. गाइस पता नाही यार, यहाँ पे लोग इथं झोपलो होतं माहितीये का ते. आईची कटकट झोपलं इथं. चाललाय तिकडं बा. डोनरचा लाय घातली. धर रे, पकड पकड पकड. जाऊ ते आता गेले ते काय. त्याला फायनली गाईज मामाच्या घरी आलोय. मामा बसलाय टेम्पो मध्ये बसला वाटतंय. ऍक्च्युली मामाला माहित नाही मी इथं आलोय म्हणून मामा बसलाय म्हणजे टेम्पो मध्ये. ते जो थोडा प्रँक करतो. एक दगडी गेड घ्यायला लागेल, मग गाडी टाका लागेल. दगडी घेतलाय, गाडी टाकतो मग त्यांची. फाइनली गाइस मैं घर पे आया, पहाड़ पे गया था और तो गाइस आपको ये ब्लॉग अच्छा लगा तो लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब जरूर से करें. भाई ब्लॉग को ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करो. अरे तुम्ही आले होते काय? मामू हॅलो, कस काय मंडळी, बरी आहे का? मामाला सगळं रेकॉर्ड केलं माहिती आहे भाऊ तुम्हाला. मला रेकॉर्ड केले यांनी. हा तुम्हाला रेकॉर्ड केलंय. तुम्हाला माहिती आहे आम्ही लय वेळ सिंग बसलो इथं माहिती आहे का. काय म्हणता मामा, बरं आहे का? यांना सकाळपासून फोन करतो पण याने आले नाही मला घ्यायला. ते कंपनीत गेलो होतं, त्याच्याकडे फिरव. हा कंपनीमध्ये गेला होता माकड रवी. कंपनीमध्ये गेला होता, या माकडाला फोन केला ये म्हणून, हा पण नाही आला. मी गेलो साईटवर, ब्लॉग शूट केला. आता घरी आलो, म्हणलं बाबा की गोप्रो आता मी पण टाकतो. पहिले गेलो होतो डोंगरावर, तिकडून तिकडं साईटवर गेलो, घरी आलो. आता ब्लॉग एंड झाला माझा. आता हे आलेत, आता ह्यांचा ब्लॉग बघूया आता काय चाललंय काय नाही. काळे डग दिसते माकडं याच्यामध्ये. असं जरा ब्राईटनेस वाढवायचा असते. नाही लाईट लावायची गरज नाही रे बाबा. ब्राईटनेस मी तर काला ते करावं का रे. नाही नाही नाही, मस्त दिसते. रवी काय प्लॅन, काय कायचा काय प्लॅन आहे आपला आता का? काही माहित नाही हो, काहीच ना. आमचा तसा काही प्लॅन नसतो. फिरे मारायला आलो तर लय दिवस झाले इकडे आणलो म्हणून आलो. म्हणलं कुठेतरी जायचं होतं आपल्याला ब्लॉग बनवायला. यांना म्हणतो मी कधीतरी कुठेतरी नवीन ठिकाणी जाऊया, नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला पण. नवीन काहीतरी शूट करायचं. ठीक आहे, मान्य आहे कंपनीमध्ये काम करतात तर यांना वेळ मिळत नाही. तसंच मला पण 2-3 दिवस झालं हे म्हणलं गोप्रो घेऊन जाऊ, पण चायनीज लोक होते माझ्यासोबत. मला जायला लागायचं क्रेटा घेऊन पुण्यामध्ये. मी राहतो पुण्याच्या ह्या साईडला आणि मला जायला लागायचं पुण्याच्या पलीकडच्या साईडला. म्हणजे या इकडून पुणे अख्खं पार करून पलीकडच्या साईडला. तिथून चायनीज लोकांना घ्यायला यायचं पंचशील टावरवर, नाही तर एअरपोर्टला घेऊन यायचं एका जणाला, तिथून उचलून इकडे कंपनीला आणायचं Hyundai गोल्डविजला, आणि तिथून परत नेऊन सोडायचं, जेवायला आणायचं. मला टाइमच नाही भेटला 3-4 दिवस. त्यामुळे ब्लॉग काय टाकू शकलो नाही माझ्या ब्लॉगला. क्रेझी परशा माझं युट्यूब चॅनल आहे. आणि आमच्या अभि भाईचं तर तुम्हाला चॅनल माहितीच आहे, तुम्ही जे बघताय ते AJ ब्लॉगर खतरनाक. सध्या जरा स्लो डाऊन चाललंय, सपोर्ट करा याला.
कारण की येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला तर माहिती आहे स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी एकदम स्लो चालतात, पण अनुभव जसा जसा वाढतो, चॅनल छोटं असतं तसे माणूस मेहनत करत जातं समोर. बरोबर का रवी? हा काय हा नुसतं तर आम्ही पण मेहनत करते चांगली, पण सध्या नवीन असल्यामुळे एवढा अनुभव नाही ब्लॉगचा आणि मलाही नाही तेवढा, पण मी भरपूर गोष्टी बघितल्या 2018 पासून. मी तर कधीच चालू करायला पाहिजे होतं. आतापर्यंत मोनेटाईज होऊन आपले 50K जास्त असले असते फॉलोअर्स, आपले सबस्क्रायबर, पण काही प्रॉब्लेम अडचणी असल्यामुळं मी नाही करू शकलो ब्लॉग शूट. तर आता करतोय, हे चांगलं आहे. पण माझा ब्लॉग हिंदीमध्ये असतो, कारण की हिंदी ही प्रत्येक राज्यामध्ये चालती आणि आपली मराठी भाषा आहे, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. पण कसं आहे ना, आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, काय काय आहे हे बाहेर राज्यातल्या लोकांना कळत नाही आणि ते बघत नाही, ते स्किप करून निघून जातात. त्यामुळं मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवतो. तर माझा कॉन्टेंट थोडा वेगळा आहे. मी बाहेर राज्यामध्ये जाणार आहे अजून काही दिवसानंतर. अजून 4 महिन्यांनी मी नागालँड, मिझोरम, आसाम, त्रिपुरा किंवा भूटान वगैरे तिकडेही जाऊ शकतो, नेपाळ वगैरे तिकडं. कारण की नेपाळला सध्या परिस्थिती चांगली नाही, प्रोटेस्ट चालू आहे तिकडं जेनजीचा, त्यामुळे काही जाणार नाही आपण 5-6 महिने. ऐक ना, ते स्टारचा हे आहे का स्क्रू ड्रायव्हर? स्टारचा मी काय मॅकॅनिक आता गाड्या बिड्या खोलायचे काम चालू नाही केले. इथे गाडीमध्ये असेल ना? नाही, गाडीमध्ये काही नाही. स्टारचा काय झालं काय नाही रे, इंडिकेटर खोलायचं होतं. वा इंडिकेटर गॅरेज सगळे सोडून आला सिटीतले आणि ते घरी इंडिकेटर खोलायचे त्याला. नाही रे, ते आपलं काम आहे, माती गेली ना तेवढी. ते 5 मिनिटात काढून दिली असते त्या लोकांना. तिथंच घ्यायचं होता आता, 2 मिनिटं आणि करायचं. कधी सुधारणार हे? कधी? बघा चेहरा देखो इसका, मीम्स डालने वाला इसके अंदर है. मैं पैसे इतना काला पैसे पूरा काला हो गया रे. तर आम्ही काय म्हणतो? काहीच नाही काहीच. मी म्हणलो होतो मला मामाकडे भेटा जाणार आहे, मामाकडे आलो भेटायला. आम्हाला लय जोर आहे ब्लॉगिंगचा, अशी नसामध्ये ब्लॉगिंग भरली आहे आपल्या. मला जमत नाही ब्लॉगिंग शिवाय आपल्याला जमत नाही. भले व्ह्यूज कमी आल्या तरी चालतील, पण ब्लॉग अपलोड करायचा तर करायचा, विषय एंड. चला गाईज, मामाकडे आज फायनली भेटायला. मामाला भेटलेलं आहे. दळबद्री कुठे चाललाय तू? हा गाडी ते सांभाळती का रे? हो, स्टंटबाज आहे का तू? स्टंटबाज आहे काय? हा जाशील त्या याच्यामध्ये, ते पुढचं दिसतंय का, त्याच्यात घुसशील. हे बघ गाडी तर झुकते. अरे घुसतील हे दादा, राहू दे. नाही घुसणार का? राहू दे चल. हे बघ लय उतळ आहे रे ते. चला मित्रांनो, कसे आहात? बरे असेल. भावना चला आता आपण भेटणे मावाला वगैरे नंतर बघू पुढचं. काही नाही, चला ब्लॉगचा आहे आपल्या इथं शकतो. टाटा, बाय बाय. हो मामा.